भाजपला महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत पराभव दिसू लागला आहे। त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील सभा वाढवल्या आहेत, असा घणाघात महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला। पटोले आज सोलापूर दौऱ्यावर आहेत। यावेळी ते बोलत होते। सोलापुरातून प्रणिती शिंदे निवडून येतील असा विश्वासही यावेळी पटोले यांनी बोलून दाखवला। पटोलेंनी मोदींसह अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील धारेवर धरले। यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, शहराध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। पटोले पुढे म्हणाले, भाजपने मागील 10 वर्षात पाप केले आहे। त्यांनी महागाई वाढवली, बेरोजगारी वाढवली, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले, बेरोजगारांचा देश अशी आपली ओळख बनली आहे, गरिबांचे जीवन उद्ध्वस्त केले आहे। या मुद्द्यांकडे लोकांचं लक्ष जाऊ नये म्हणून आता काँग्रेसने 60 वर्षात काय केले वगैरे म्हणत आहेत। सातत्याने हा प्रयत्न नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्याकडून केला जात आहे। मोदींच्या सोलापुरातील सभेत 400 रुपये देऊन कर्नाटकातून लोक आणले गेले होते, तर राहुल गांधींच्या सभेत उत्स्फूर्तपणे लोक आले होते। लोक आता मोदींचं भाषण आणि त्यांचे मुद्दे ऐकून कंटाळले आहेत, असेही पटोले म्हणाले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।